नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण क्रिस्पी ओनियन रिंग्स ही रेसिपी पाहणार आहोत। आणि या ओनियन रिंग्स बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि या रिंग्स खायला खूप छान लागतात आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी आज पाहणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। ओनियन रिंग बनवण्यासाठी मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत। कांदे खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही घ्यायचे, मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे। आता या कांद्याची आपण साल काढून घेऊया। तर त्यासाठी पुढचा आणि मागचा भाग कट करून घेऊया आणि कांद्याची साल काढून घेऊया। इथे आपण कांद्याची साल काढून घेतली आहे। इथे कांदा थोडासा काळा आहे तर ते फंगस आहे। आता कांदा आपण पाण्यामध्ये धुवून काढूयात आणि आता उरलेले 2 कांद्याच्या देखील साल काढून घेऊयात आणि कांदे धुवून घेऊयात। इथे आपल्या 3ही कांद्यांची साल काढून झालेली आहे आणि आपण ते धुवून देखील घेतलेले आहेत। आता हे कट करून घेऊया। तर आता कांदा कट करून घ्यायचा आहे। तर मी गोल आकारामध्ये कांदा कट करून घेतलाय। खूप बारीक किंवा खूप मोठे असे काप नाही करायचे, मध्यम आकाराचेच काप करायचे। आता याचे लेयर सेपरेट करून घेऊया। मी इथे छोट्या रिंग काढून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या रिंग ठेवलेल्या आहेत। जर तुम्हाला छोट्या रिंग देखील ठेवायच्या असतील तर ठेवू शकता। इथे मी एका कांद्याची लेयर सेपरेट करून घेतलेले आहे। आता याचप्रमाणे आपण बाकीचे 2 कांदे कट करून घेऊया आणि याची लेयर सेपरेट करून घेऊयात। इथे आपले सगळे कांदे कट करून लेयर सेपरेट करून झालेले आहेत। आता हे सगळ्या रिंग आपण एका ताटामध्ये भरून घेऊयात। आपल्या सगळ्या रिंग ताटामध्ये भरून झालेल्या आहेत। आता कोटिंग बॅटर तयार करून घेऊयात। आता बॅटर तयार करण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं। यामध्ये मी 2.5 चमचे इतकं बेसन पीठ घातलंय आणि 1.5 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घातलंय। आता हे दोन्ही छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे, तर त्यात सर्वात पहिलं अर्धा चमचा इतकं घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा इतकं जिरा पावडर आणि थोडंसं मीठ घालूया। तसेच आता यामध्ये चाट मसाला देखील अर्धा चमचा घालायचा आहे आणि कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातली आहे। आता यामध्ये थोडंसं रेड चिली सॉस घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचे। खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, असं बॅटर तयार करून घ्यायचे। ओनियन रिंगला बॅटर चिकटेल अशा प्रकारे हे बॅटर आपण तयार करून घेऊयात। इथे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये 1 चमचा इतकं पाणी घातलंय। आता हे छान मिक्स करून घेऊया आणि इथं आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसिजर करून घेऊया। इथे मी एक चिप्सचा पुडा घेतलेला आहे। आता त्याला साईडनं कट मारूया म्हणजे त्यातील हवा निघून जाईल। आणि आता या पुड्यातील चिप्सचा आपल्याला भुगा करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण याला लाटण्याने लाटून घेऊया। इथे आपण चिप्सचा पूर्ण भुगा करून घेतलेला आहे। आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे आपलं चिप्स क्रम्स बनून तयार झालेला आहे। तुम्ही हवं तर याऐवजी ब्रेड क्रम्स देखील घेऊ शकता। आता आपण जे बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवरचं जे बॅटर बनवून ठेवलं आहे ते घेऊया आणि त्याच्यामध्ये ओनियन रिंग बुडवून घेऊया। आणि आता ही ओनियन रिंग चिप्स क्रम्समध्ये देखील बुडवून घ्यायची आणि ते एका प्लेटमध्ये ठेवून देऊया। आणि याचप्रमाणे आपण बाकीच्या रिंग देखील डिप करून घेऊयात। इथे आपल्या सगळ्या ओनियन रिंग ह्या डिप करून झालेल्या आहेत। आता या तळून घेऊयात। ओनियन रिंग तळण्यासाठी मी इथे कढई गॅसवरती ठेवून घेतली आहे। तळण्यासाठी जेवढं सफिशियंट तेल आहे तेवढं कढईमध्ये टाकून घेतलं आहे। आता हे तेल चांगलं गरम झालं आहे। आता यामध्ये ओनियन रिंग टाकून घ्यायच्यात। जेवढ्या मावतील तेवढ्या रिंग यामध्ये टाकून घ्यायच्यात। कढईमध्ये जेवढ्या ओनियन रिंग मावतील तेवढ्या मी टाकून घेतल्यात। आता आलटी पलटी करत एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे। इथे आपल्या ओनियन रिंग ह्या एकदम छान तळल्यात आणि एकदम क्रिस्पी देखील झाल्यात। आता या काढून घेऊयात आणि याचप्रमाणे सगळ्या ओनियन रिंग तळून घेऊयात। अशा प्रकारे एकदम क्रिस्पी अशा ओनियन रिंग आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। या तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा मायोनीज सोबत खाऊ शकता। दोन्ही सोबतही ह्या एकदम अप्रतिम लागतात आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही। मुलांनी जर कधी असं काही चटपटीत खायला मागितलं तर तुम्ही हे ओनियन रिंग त्यांना बनवून द्या, त्यांना खूप आवडतील। लहान मुलांना तर आवडतीलच पण मोठ्या माणसांना देखील या खूप आवडतील। आणि तुम्ही एकदा या नक्की बनवून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।